महाराष्ट्रात 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारकडून रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र काँग्रेसकडून कुंभमेळ्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विरोध केला जात असल्याचा आरोप राम कदम यांनी केलाय। काँग्रेसवर सनातन धर्म, साधू संत आणि राम मंदिराला विरोध केल्याचा आरोप करत निवडणुकीच्या काळात मंदिरात जाऊन केलेलं राजकारण चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। कुंभमेळ्याला काँग्रेसने विरोध केला, सनातन हिंदू समाज ते सहन करणार नाही असा दावा राम कदम यांनी केलाय। तसंच निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेत्यांना मंदिरांमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यावरून भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय आरोप प्रत्यारोप आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत सनातन हिंदू धर्माचा आता महाकुंभ होतोय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मिरची लागली। हिंदूंचा कोणताही उत्सव असेल, सण असेल तर काँग्रेस नेते त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध करतातच। कुणाला खुश करायचं असं तुम्हाला? शिक्षणावर तुमच्या सरकारच्या कार्यकाळात तुम्ही जेवढं खर्च करत होतात त्याच्या 5 पट आदरणीय देवभाऊ महाराष्ट्रात सध्या शिक्षणावर खर्च करतायत। काढून बघा आकडे। महाकुंभाच्या निमित्तानं तिथे लाखो कोट्यावधी लोक जगभरातून येतील। नाशिक शहराची अर्थव्यवस्था, बाकी सगळ्या सोयी सुद्धा सुधारतायत। हे तुम्हाला नको आहे? उगाच कुठला तरी मुद्दा कशाला तरी जोडायचा आणि त्याचा शेवट हिंदू धर्माला कसा अप्रत्यक्ष विरोध होईल आणि बाकी धर्म कसे खुश होतील, हाच काँग्रेसचा अजेंडा। महाकुंभ देवाभाऊंच्या नेतृत्वात नाशिकमध्ये जोरात होणार। कोणाच्या बापाची हिंमत असेल तर अडवून दाखवा। आणि नेहमी हिंदू धर्माला विरोध करणारे हे काँग्रेसवाले निवडणुकीच्या तोंडावर जानवं घालून मंदिरं फिरतात ना। जर महाकुंभाला तुम्ही विरोध करणार असाल तर पुढच्या निवडणुकीच्या वेळेस कोणताही हिंदू बांधव तुम्हाला मंदिरात शिरू देणार नाही, जानवं घालण्याचे ढोंग सुद्धा करू देणार नाही। एवढं लक्षात असू द्या।